लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही. मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1-2 केळी खावीत. काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंग टाकाव्यात. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणताही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासावीत. स्वच्छ होतील. बागकाम वगैरे केल्यानंतर हात त्वचा नरम राहावेत यासाठी चमच्याभर गोड्या तेलात चमच्याभर साखर मिसळून हातावर रगडा, नंतर पाण्याने धुवून टाकावी. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून कालवून घ्या, बरे वाटेल. घरातील कोणताही पंखा, एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसा. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा. 2-3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. कापडावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडे पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. डोसा बनविताना डोश्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा आणि कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवा. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टर ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये. 1च्या 2 वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात. तोंडात फोड आल्यास 1 हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम होईल. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचा तिखट मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा, पोळ्या हलक्या होतात. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा, नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो. पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीतच चमच्याभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते. बेसन चटकन भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो. लाडू पचायलाही हलके होतात, खमंग होतात.